पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून येणाऱ्या मराठा बांधवांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी कोणकोणते रूट आहेत आणि त्यांच्यासाठी पार्किंगची सोय कशी आणि कुठे करण्यात आलेली आहे पाहूयात। याच संदर्भातली माहिती देणारा हा एक रिपोर्ट। मुंबईत दाखल झाल्यानंतर चेंबूर परिसरात आल्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी जायला तुम्हाला दोन रस्ते आहेत। एक म्हणजे तुम्ही थेट फ्रीवेच्या मार्गाने मोर्चाच्या दिशेने जाऊ शकता। आपण पाहू शकतो की या ठिकाणी फ्रीवेवरनं जाताना मोर्चाच्या दिशेने काही बॅनर्स लावले आहेत, जिकडे ॲरो केलेले आहेत। मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्था आहे ती देखील केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेंबूरवरून तुम्ही कुर्ला आणि सायन दादर टीटीच्या मार्गाने तुम्ही थेट भायखळ्याला जाऊ शकता। परंतु जी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे ती डॉकयार्डच्या परिसरात केलेली आहे, बीपीटीच्या सिमेंट यार्ड परिसरात। त्यामुळे जास्तीत जास्त फ्रीवेवरनं लोक जातील, परंतु हा फ्रीवे आहे तो मोर्चाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे ती पोलिसांकडून मिळते आहे। आपण येऊन पोहोचलेलो आहोत ते सिमेंट यार्ड परिसरात। याच ठिकाणी आहे ती मोठ्या प्रमाणात पार्किंग व्यवस्था आहे त्या मराठा बांधवांसाठी करण्यात आलेली आहे। जवळपास आता मराठा बांधव आहेत ते सिमेंट यार्ड परिसरात यायला सुरुवात झालेली आहे गाडीची पार्किंग व्यवस्था करण्यासाठी। मला सांगा कुठून आलेला आहात तुम्ही? जालना जिल्हा। एक दिवस आधीच येण्याचं कारण? पार्किंगची व्यवस्था आणि आपण इतक्या लांबून जातो तर आपल्याला समोर जागा भेटली पाहिजे आणि ह्या मोर्चाचं एक ऐतिहासिक असं एक हे बनलं पाहिजे आपण पण, त्यामुळे इतक्या म्हणजे एक दिवस अगोदरच आलोय। सिमेंट यार्ड परिसरात गाडी पार्क केल्यानंतर पुढचा रस्ता आहे तो अगदी सोपा आहे, त्यामुळे ही जवळची वाहन व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। सरळ बाहेर पडल्यानंतर आपल्याला चालत पायी जिजामाता उद्यानपर्यंत अगदी सहजरित्या जाऊ शकतो। आणि यासाठी उद्या हा संपूर्ण परिसर आहे तो वाहनांनी भरलेला असेल, त्यामुळे गाड्या इकडे पार्क करून तुम्हाला आता जिजामाता उद्यानला जायचं आहे। आता आपण जाणार आहोत जिजामाता उद्यानला, चालत जाऊया। गाडी आपण पार्क इकडे केली असं समजूया आणि तिकडे आता रस्ता कसा आहे, तिकडे जायची व्यवस्था कशी ती पाहूया। चला मग। सिमेंट यार्ड पासून किंवा रेल्वे स्टेशन पासून जवळपास 15 मिनिटं चालल्यानंतर आपण येऊन पोहोचतोय ते जिजामाता उद्यान, म्हणजे जिकडून मोर्चा सुरू होणार आहे त्या स्पॉटवर आपण आता सध्या आलेलो आहोत। त्यामुळे हा संपूर्ण परिसराला एक छावणीचं स्वरूप आलेलं आहे। इकडनं मोर्चा जो सुरू होईल तो थेट आझाद मैदानला जाईल। उद्या आहे तो मुंबईतला सर्वात मोठा मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात होईल। याच भागाने आहेत, याच रोडने आहेत ते सरळपणे मराठा बांधव आहेत शांततेत आझाद मैदानकडे जातील। आपण पाहिलं की जिजामाता उद्यानपासून सुरू झालेला आझाद मैदानपर्यंतचा प्रवास, यामध्ये नागपाड्याचा आणि जेजेचा ब्रिज आपल्याला लागलेला आहे आणि त्या माध्यमातून हा मोर्चा आहे जवळपास 6 किलोमीटर चालल्यानंतर थेट येऊन धडकतो तो आझाद मैदानात। यासाठी लागणारी सर्व व्यवस्था आहे ती मराठा मोर्चाच्या आयोजकांकडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्यांना लागणारे जे बांधव विविध जिल्ह्यामधून येणार आहेत त्यांच्यासाठी स्वयंसेवक देखील इकडे उपस्थित करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पोलिसांचाही मोठा फौजफाटा इकडे तैनात करण्यात आलेला आहे। आतापर्यंतचे एकूण 57 मोर्चे पार पडले। आता हा मोर्चा मुंबईतला हा 58वा आणि अखेरचा मोर्चा असणार आहे। त्यामुळे आतापर्यंतचे जसे मोर्चे झाले त्याच पद्धतीने हा मोर्चा पार पडावा अशी सर्व मराठा बांधवांची आशा आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।